सर्व क्रिकेट प्रेमींना माहिती अशी जागा आहे ही. सर्व क्रिकेट प्रेमींना माहिती असणारी चेन्नई चेपॉक स्टेडियम, क्रिकेट स्टेडियम. गव्हर्नमेंट म्युझियम चेन्नईतलं सर्वात मोठं म्युझियम आहे. आणि हे अशी छोटी गाडी आपल्याला 50 रुपये तिकीट आहे. ती थोडीशी गेटपर्यंत घेऊन जाते. त्यानंतर मग आपल्याला आतमध्ये चालतच फिरावं लागतं. मध्ये अशी गाडी म्युझियमचं थिएटर आहे. आतमध्ये काय काय बघायला भेटेल आपल्याला बघू. व्हिडिओग्राफी अलाउड असली तर करू आणि नसली तर नाही करणार. आपल्याला थोडं चालणं वाचलं या गाडीमुळं. तिकीटच्या फेअरमध्ये 50 रुपीज तिकीटच्या फेअरमध्ये ही व्हेकल आपल्याला गेटपासून आतल्या गेटमध्ये एंट्री देते. बघू हे आलं म्युझियम. जास्त नाही वॉकिंग बी जास्त लांब नाही, पण ठीक आहे आपल्याला अवेलेबल तर काय जायचं त्याची. बघा मस्त छान आहे ना म्युझियमचं एंट्री वगैरे. इथपर्यंतच आपल्याला त्या गाडीने बसवून आणलं. आणि हे मोठंच्या मोठं हे म्युझियम पूर्ण दिवस पुरं. पण बघू आता आपल्याला जेवढं बघणं शक्य आहे ते. बघा गौतम बुद्धांची सुंदर मूर्ती एंट्री पासून. अशा प्रकारे एक मॉडेल बनवलं आहे म्युझियमचं. आणि बघा हे दगडी बांधकाम. वाह, शंकर पार्वतीगणचे मस्त मूर्त्या, जुन्या पुरातन मूर्त्या आहेत. बघा माहिती पण घ्यावं लागेल याची किती आपल्याला. जसं अजिंठा वेरूळामध्ये ज्या मूर्त्या आहेत त्याच प्रकारची मूर्त्या आहेत ह्या दगडात कोरीव. आणि हा गव्हर्नमेंट म्युझियमचा की प्लॅन बघा किती मोठा आहे. एवढं फिरायचं आहे आपल्याला. आपलं नुसतं सुरुवात झाली बघा काय मस्त चालतं. नुसती सुरुवातच झाली आहे आपली म्युझियममध्ये. आणि आता सगळं बघत बसायला नको, आपल्याला फटाफट पुढं जायचं आहे. आजचा पुरा दिवस संपणार आपल्याला पुरणार नाही. त्यामध्ये काय फोटो निघतो वाटतं. विष्णूंची किती सुंदर मूर्ती आहे बघा. जुन्या पुराणी काळाची गणपतीची आहे, लक्ष्मी आहे. तर हे पुराणे शिल्प बनवले घडवलेत आणि त्याचं जतन या म्युझियमला केलेलं आहे. आता बघू म्युझियम किती फिरायला लागेल आपल्याला माहीत नाही. तर छान म्युझियम आहे. जर कोणाला चेन्नई फिरायचा मौका भेटला तर नक्की म्युझियम फिरा. गव्हर्नमेंट म्युझियम म्हणून नाव आहे आणि सेंट्रल रेल्वे स्टेशनपासून जवळ आहे. हो 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 हो. किती बारीक नक्षीकाम आहे दगडामध्ये केलेली, माहिती का नाही. छान स्तूप. हे कारल्याची लेणीमध्ये असाच प्रकार आहे आपल्याला वास्तुस्तूप. त्यांची मोठ्या प्रमाणात आहे कारल्याच्या लेणीला. चला इकडे सगळं तसंच आहे. आपण पुढील ठिकाणी जाऊ, नेक्स्ट प्लेसला जाऊ. डान्सर कलकत्ताच्या डान्सरच्या पथिक शिवमन. सगळ्या दगडांमध्ये काय कोरलेले काम आहे हे करत. आणि खूप जुने पुरातन जतन करून ठेवलेले आहेत मूर्त्या, हिंदू स्ट्रक्चर्स. आता जसं जसं आपण पुढं जाणार तसं तसं आपल्याला वेगवेगळ्या देवदेवतांची केंद्रे, अभिषेक शंकराचे, विष्णूचे लाकडी लाकडामध्ये काय काम केलंय होतं. वा, वुडन मॉडर्न टेम्पल तुम्हाला दिसेल लिहिलेलं. वुडन मॉडर्न टेम्पल. वा, हो का. हे मला वाटतं मदुराईचं एरिया टेम्पल आहे ना, त्याची प्रतिकृती अशीच आहे. मदुराईला जाऊन आलो आपण आता. हे आहे हे कुठलं ते दुसरं मदुराईसारखंच येतं प्युअर काहीतरी. अरे वा,
बऱ्याचशा मंदिरांची प्रतिकृती बी बनवलेली होतात शॅडो ह्याच्यामध्ये. साडीचे गणपती असतात तसे ह्याच्यात बनवले. तर 50 रुपये तिकीट आहे, त्या मानाने खूप चांगलं आहे. अरे बापरे, ACC 190 100 AD. ते समजत नाही किती इयर्स पुराणा आहे म्हणून, पण आहे जुने. ते समजत नाही नंबर काय ते. बघा हा काही मस्त दगडच आहे. हा दगडामध्ये हे शिल्प केलेलं आहे, सुंदर असं शिल्प. वा, हे बघा अमरावती स्तूप. अमरावती महाराष्ट्रातलं नाही बरं का, आंध्र प्रदेशमध्ये बी एक अमरावती आहे, तिथलं स्तूप असणार आहे. वा, जैन. ठीक आहे, आता तिकडे झालं आपलं फिरून. जैन, बुद्ध, नवबौद्ध, जैन. काय काय असे भंगडेलाचे सुद्धा मूर्त्या आहेत. हे खूप छान शिल्प आहे. खूप छान. प्राण्यांच्या दातांचे प्रकार गेलेले आहेत तिथं बघा. कसे 7 ते तीक्ष्ण असतात प्राण्यांचे दबडे, आणि प्राण्यांच्या दातापासून काही आपल्याला हे विशेष बनवता येतात त्याची माहिती आहे. बघा दबडे ठेवले तसे मोठे मोठे. परत माशांचे ओरिजिनल मासे बी ठेवलेत का बघू. नाही, चित्त्याचे वाघनख वगैरे. हे बघा चित्त्याचे वाघनख आहेत. माकडाचे काय असतील चेहरा वगैरे. आणि ओरिजिनल मासे बी ठेवलेत का. नाही, माकडाचं हे बघा स्केलेटन. माकडाचं स्केलेटन बघितलं का. हा जसा चिंपांजी आहे त्याचं स्केलेटन आहे. सेम मनुष्याचा एक प्रकार आहे. त्यामुळं मनुष्यानंतर सर्वात असा हुशार प्राणी म्हटलं तरी चालन चिंपांजी हा. लाईफ ऑफ सी. अरे बापरे, शिंग किती मोठं बाप. घोडा काय लहान घोडा. हे कसलं स्केलेटन आहे, काय आयडिया आहे ना. डायनोसॉरच आहे स्केलेटन. जसं काय सगळ्या प्राण्यांचे स्केलेटन ठेवले तिथे. हे बघा हे किती मोठं. ऑफ एलिफंट, हत्तीचं आहे बघा. हे हत्तीचं, हत्तीचे हाडं बराबर उभी करून ठेवले आहेत. किती मस्त. हा का नाही. हस्तिदंतापासून बघा कधी कसे आरशाचे बनवलेले आहेत. हे हस्तिदंत आहे बघा. हे हस्तिदंतच आहे. रेंडियर, सांबरचं स्केलेटन आहे. मस्त छान. काय जतन केलेलं आहे. इकडं आपल्याला क्रॉकोडाईल भेटेल बघायला. टॉर्टाइज, लिझर्ड, क्रॉकोडाईल, मगर. अरे बापरे. ॲक्च्युली या सगळ्यांची आपल्याला माहिती घ्यायला खूप वेळ लागेल. तर पण आपल्याकडे जास्त टाईम नाही आहे आता. लवकर जायचं, दुसऱ्या ठिकाणी फिरायचं आहे आपल्याला. हे माशांचे प्रकार. नाग, साप ठेव का ओरिजिनल. पण आता ते जतन करून ठेवलेले. ते अशा ऑइलमध्ये ठेवले की ते खराब होणार नाही. वेगवेगळे साप, नाग ठेवलेले. हे बघा घोडा.
वेगवेगळे पक्षी, वा 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 बघा, वेगवेगळे पक्षी दिलेले आहेत. मस्त बघा, हळूहळू सगळ्या पक्ष्यांची माहिती बी दिलेली आहे. चालून चालून तुम्ही जमून जाणार. हा 70 एकरामध्ये पसरलेला हा मोठा असा म्युझियम आहे. असं वाटतं ना ओरिजिनल वाटतंय ना. मस्त. हे बघा, हा ना, मस्त. इतर अरे बापरे, बघा अति ओरिजिनल कसा असतो बघा. शरीरच्या आतमध्ये किती कमी हाडं आहेत त्याचे, पाय बी कमजोर आहेत त्या मानवी. आणि एवढं वजन, टनाचं वजन असतं हत्तीचं, 500 किलो 600 किलो आहे. आणि ह्या प्रकारे त्या हत्तीची प्रत्येक आतमधली हे असते बघा. मंकी कशी नकली मंकी येते. इथं वाघ आहे, वाघाचं सिलिकॉन मस्त बनवलेलं आहे बघा. मस्त हरणच येते. नीलगिरी. हा, डुकराची शिकार करताना चित्ता आहे हा. आणि हे चित्ताचे 2 पिल्ले आहेत लहान. आणि चित्ता सुंदरच आहे बरं. वा, सुंदर म्युझियम आहे. हा बघा, वाघ, ब्लॅक पॅन्थर, काळा चित्ता. आणि जंगली बिल्ली लय डेंजर असते बरं का. जंगली बिल्ली जी असते ना, ही जंगली बिल्लीच आहे. या जंगल्या बिल्ल्या ज्या आहेत ना, त्या डायरेक्ट माणसाला बी फाडून खाऊ शकतात, अशी त्यांची ते आहे. सुंदर अशा प्रॉन्सच्या मूर्त्या आहेत, खूप छान. गॅलरीचाच पार्ट आहे. आणि याला ब्रॉन्झ दिल्याने आत्ता ब्रॉन्झ गॅलरी असं म्हणतात. सुंदर आकृती असं शिल्प आहे, ब्रॉन्झमध्ये तयार केलेलं आहे. छान अशी चालू आहे. गार वाटते जरा, बाहेर ऊन आहे त्यामुळे इथं फिरायला टाईम घालू आपण थोडा वेळ. इथं स्पेंड करू आपण वेळ. 12वी सेंचुरी, हा, इसवी सन पूर्व 1200 शतकातले हे शिल्प आहे बघा. हे प्रत्येक वाचत बसल्यानंतर आपल्याला कळणार आहे. 10वी सेंचुरीतला गणपतीचं शिल्प आहे हे. 12वी सेंचुरी गणपतीचं शिल्प. हा वा, नटराजाची किती सुंदर मूर्ती आहे. फोटो घेण्यासारखी नटराजाची सुंदर मूर्ती. 11वी सेंचुरी, 11व्या शतकातली एक आहे मूर्ती. सुंदर सुंदर सुंदर. वरती पण आहे, वरती जाऊ आपण फिरायला. पंधरावी शतकातली आहे. तर सध्या 2000 शतक चालू आहे, म्हणजे 500 वर्षापूर्वी घडवलेली, 1000 वर्षापूर्वी घडवलेली आहे. ह्या मूर्त्या अशा जुन्या मूर्त्या आहेत, 8व्या शतकातल्या अशा जुन्या शिल्प आहेत. रामकृष्ण हरी मंडळी, चला हमेशा आपण भारताच्या पश्चिम किनारपट्टीमध्ये फिरत असतो. आज आता वेगळाच टाइम आहे की आपल्या भारताच्या पूर्व किनारपट्टीच्या जवळ फिरायला वेळ आहे. ही आहे मरीना बीच, चेन्नई. हा जवळजवळ 4 किलोमीटरचा सलग लांब असा बीचचा. तर लाखो प्रमाणात, हजारो प्रमाणात समुद्राचे पर्यटक समुद्रकिनारी फिरायला येतात. इथलं एक विशेषतः इथं आंघोळ करून देत नाही वाटतं गव्हर्नमेंट, पण नुसतं पाणी उभं राहायला चालू शकतं. हे मला काही पटलं नाही. असं नसलं पाहिजे. पाणी खवळता समुद्र आहे त्यामुळंच रिस्ट्रिक्शन असणार आहे. मला पाणी दाखवतो, अंदाज येईल किती खवळता असा समुद्र आहे. आणि आत जाण्याला परवानगी नाही आहे, पण तरी समुद्राचे शौकीन लोक आतमध्ये जातात आणि भिजतात. पण हा खूप खवळता आहे त्यामुळे, आणि उथळ आहे एकदम, डीप समुद्र एकदम खड्डा जवळ आहे.
तर तुम्हाला मी चेन्नई बीचला आल्यानंतर मी सांगू शकतो की नक्कीच तुम्ही आंघोळ करा, पण साईडला करा, कडेला करा. स्वच्छ पाणी आहे, छान आहे. रामेश्वरमचं त्यातल्या त्यात आत्ता बघितलं आपण मागच्या आठवड्यामध्ये खूपच सुंदर आणि स्वच्छ पाणी होतं. त्यामध्ये मुंबईपेक्षा इथलं पाणी खूप स्वच्छ आहे आणि किनाराही खूप मोठा आहे, लांबचा लांब किनारा आहे. खायला प्यायला भरपूर सुविधा आहेत खायच्या. बीचवर फिश भेटतात, फ्राय भेटतात, बाकी सर्व काही जे बीचवर असतं अवेलेबल. फक्त महाराष्ट्राचं नाही, पावभाजी इथं नाही भेटायचं, पण इथले आयटम्स भेटतात ते खायला. तर जर तुम्ही आला तर नक्की एकदा फिरा. आणि मला त्या पाण्यात जायची इच्छा नाही आहे, कारण आता लवकर निघायचे आपण. मला बहुत फोटो काढू आणि परत पेरंबूर स्टेशनला नेतो. पेरंबूर जवळ आहे, इथून जास्त लांब नाही आहे आपल्याला. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजचा संडे मस्त गेला फिरण्यात. 2-3 पॉईंट आपण फिरलो. त्यामधला सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आपला कपालेश्वर टेम्पल आहे. त्यानंतर आपण एक म्युझियम पाहिलं चेन्नईचं, आणि हा मरीना बीच. पण खवळचं पाणी खूप आहे, त्यामुळे लहान मुलांना बी मी हे सांगू शकतो की बघा किती खवळचं पाणी आहे आणि खूप खड्डा, डीप लई जवळ आहे, म्हणजे थोडंसं गेलं की लगेच खड्डा आहे. नक्कीच तुम्ही इथं या, किंवा ज्या पण कडाकडाने घ्या, आतमध्ये खोट पाण्यात जाऊ नका. ज्याप्रमाणे आपल्या इथं कोकणचे किनारपट्टे आहेत, उथळ आहेत, एकदम सेम आहे लेवलला. अचानक खड्डा नाही तयार होत. हा इथं जाऊन बघा, या इथं एवढं उंच ओटा आहे आणि हा स्लोप जातोय बघा, किती स्लोप झाला. तसाच खड्डा खाली जाणार. एखादा माणूस जर वाहून आतमध्ये गेला तर त्याला कंट्रोल करता येणार नाही. हे आपलं पाणी जवळ आलं. तर जय महाराष्ट्र. हर पुढच्या शनिवार रविवार आपण कुठेतरी फिरायला जाऊन चांगल्या ठिकाणी तुम्हाला नक्की दाखवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.